ज्येष्ठ शास्त्रज्ञ नरेश धदीच यांचं चीनमध्ये निधन झालं। वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। बीजिंगमध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। त्यांच्या पश्चात पत्नी साधना, मुलगा निशित आणि कन्या जुई असा परिवार आहे। नरेश धदीच हे पुण्यातील आयुकाचे माजी संचालक होते। वैज्ञानिक म्हणून त्यांनी काही काळ दक्षिण आफ्रिकेमध्ये घालवला। विविध पुरोगामी समाजवादी चळवळींशी त्यांचा संबंध होता। पत्नी साधना धदीच या NAPM या राष्ट्रीय आंदोलनांच्या समन्वयाशी संबंधित आहेत, तर चिरंजीव निशित हे चित्रपट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। तर नरेश धदीच यांचं निधन झालंय। बीजिंगमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे। वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पुण्यातील आयुकाचे ते माजी संचालक राहिलेत। आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया। अरविंद सर, अत्यंत दुःखद अशी बातमी। हो, अत्यंत दुःखद अशी बातमी आहे। धदीच्या बद्दल सांगायचं म्हणजे की आयुका पहिले जे लोक दुसरीची लोक आयुकामध्ये जॉईन झाले त्यांच्यामध्ये त्यांचं होतं। प्रत्यक्ष नाळेकरमध्ये आयुकाचे पहिले संचालक होते, तर ते सुद्धा नंतर आले। पण त्याच्या आधी जेव्हा आयुकाची स्थापना सुरू झाली होती तेव्हा ते आयुकामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या याच्यामध्ये ते आयुकाचे सदस्य झालेले होते। आणि आयुकाच्या जडणघडणीमध्ये सुरुवातीपासून त्यांचा मोठा हात राहिला आहे। अगदी जेव्हा स्वतः 300 मध्ये आयुका सुरुवात झाली किंवा आयुची पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जी आयुकासाठी जमीन मिळाली, तर त्या ह्याच्या सगळ्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे। आणि त्यांनी आयुकाला वाढताना बघितलं, म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी आयुकाचं प्रगती कशी होत गेली ते बघितलं। एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा ते परदेशात गेले, म्हणजे जेव्हा आयुका सुरू होत होती आणि हळूहळू वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या की आयुकासारखी संस्था पुण्यामध्ये येणार आहे, तर त्यावेळेपासून ते आयुकाचा प्रचार करत होते, शास्त्रज्ञांना सांगत होते। बरोबर, आणि आयुका संस्थेसाठी त्यांनी या दरम्यान मोठं कार्य केलं। धन्यवाद परांजपे सर आपल्या या प्रतिक्रियेसाठी। आणि प्रतिक्रियेसाठी ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे सर सध्या आपल्या सोबत आहेत। तांबे सर, अत्यंत दुःखद अशी ही बातमी, नरेश धदीच सर यांचं निधन झालंय, अकस्मात आलेली ही बातमी। हा बोला तांबे सर। गोष्ट अशी की मी आता ऐकलं ते आयुकाला पुणे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये जागा दिलेली नाही। आयुकाच्या वेळेला असं झालेलं होतं की जी जागा आयुकाला देण्यात आलेली आहे ती महाराष्ट्र सरकारची जमीन आहे। महाराष्ट्र सरकारच्या कृषी खात्याची जमीन आयुकाला देण्यात आलेली आहे। ती जरी याच्या लागू नसली पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसला किंवा परिसराला, तरी ती काही पुणे विद्यापीठाची जमीन नाही। ही बाब नरेश धदीच यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलेली होती। त्याच्यात घडलेलं असं होतं की यशपाल म्हणून जे सायंटिस्ट होते, वैज्ञानिक होते, त्यांच्या सोबत नरेश धदीच यांची चर्चा सुरू होती की विद्यापीठ आणि संशोधन यांचा संबंध तुटलेला आहे। म्हणजे आपल्याकडे ज्या संशोधन संस्था स्थापन करण्यात आल्या, जशी TIFR असेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च वगैरे होते, तर त्या आणि विद्यापीठाचा काही संबंध नव्हता। तर त्याच्यामध्ये नरेश धदीच यांनी संकल्पना अशी मांडलेली होती की विद्यापीठ आणि संशोधन, तर विद्यापीठ ही संशोधन करण्यापेक्षा अन्य बाबींमध्ये गुंतलेली असतात। तेव्हा नरेश धदीच यांची संकल्पना होती की विद्यापीठातल्या म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांनी संशोधन करायला हवं। आणि ऑफकोर्स तो त्यांचा विषय होता ऍस्ट्रोफिजिक्स आणि ऍस्ट्रॉनॉमी या विषयामध्ये। आणि हे त्यांनी यशपाल त्यावेळेला जे होते सायंटिस्ट त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याच्यामधून अशी कल्पना आली की म्हणून त्या आयुकाचं नाव आहे इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स।
म्हणजे विद्यापीठातले जे विद्यार्थी आहेत ते इकडे येऊन या विषयावरती संशोधन करू शकतात. केवळ त्यांनी करावं अशी ती कल्पना होती आणि त्यानुसार ही कल्पना त्यांनी मांडली यशपालनी. आणि त्या वेळेला मला असं वाटतं शरद पवार मुख्यमंत्री होते आणि शरद पवार या काही आठवणी आहेत या आता आपल्याला स्मरतात. धन्यवाद तांबे सर आपल्या या प्रतिक्रियेसाठी.